आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। पुणे मेट्रोनं मार्च महिन्यामध्ये 8,96,00,000चा उच्चांकी महसूल मिळवलाय, तर मार्च महिन्यामध्ये मेट्रोनं 57,69,000हून अधिक प्रवाशांची सुरक्षित आणि जलद वाहतूक केली आहे। वनाज ते रामवाडी मार्गावर सर्वाधिक 29,79,000 प्रवाशांची नोंद। तर मुंबईकरांची मेट्रोला पसंती। पश्चिम रेल्वेच्या प्रवासी संख्येमध्ये 5.35 लाखांची मोठी घट। प्रवाशांचा सरासरी आकडा हा 29.42 लाखांच्या घरात। अदानी पॉवरचा महाराष्ट्रामध्ये 2,500 मेगावॅट वीज पुरवठ्याचा मोठा करार। पुढच्या 25 वर्ष वीज पुरवठा करणार। राज्यातील डेटा सेंटरसाठी अविरत अक्षय ऊर्जा पुरवठा करण्यासंदर्भात फायदा होणार असल्याची माहिती। 3 वर्षात धोकादायक शाळा इमारतींमधील 3,500 विद्यार्थी स्थलांतरित। वरळीमधील 600 विद्यार्थ्यांना स्थलांतरित करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला असून यापूर्वी माहीम, कुलाबा आणि घाटकोपरमध्ये सुद्धा अशी कारवाई झाली आहे। स्थलांतराच्या निर्णयामुळे पालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त। मुंबईतील म्हाडा भवनामध्ये उंदरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट। तर उंदरांना पकडण्यासाठी 100 पिंजरे 60,000 खर्च करून मोहीम। आठवड्याभरात 90 उंदीर पकडून मिठी नदीमध्ये सोडले। समस्या कायम। केबल्स कुरतडण्यासह इतर नुकसानीमुळे कामकाजालाही फटका। शाळेच्या नावात इंटरनॅशनल शब्द वापरण्यास आता बंदी। पालकांची दिशाभूल टाळण्यासाठी राज्य सरकारचा हा निर्णय आजपासून राज्यभर लागू झालाय। घरांच्या अवास्तव किमतींमुळे आता हायकोर्टानं सिडकोच्या 10,573 घरांवर वाटपपत्रावर स्थगिती दिली। या निर्णयामुळे दुसऱ्या टप्प्यातील 16,776 घरांची संगणकीय सोडत सुद्धा आता पुढे ढकलली। सिडको आता विधी विभागाचा अभिप्राय घेऊन पुढील निर्णय घेणार। बेकायदा बॅनर्सवरून मुंबई उच्च न्यायालय संतप्त। राजकीय बॅनर्सवर कारवाई होत नसल्यानं हायकोर्टानं आम्ही आता थकलोय अशा शब्दात तीव्र संताप व्यक्त केला। बेकायदा बॅनर्सचे लेटेस्ट फोटो सादर करण्याचेही आदेश। मुंबईमध्ये फॅशन स्ट्रीट जवळ महिलांसाठीच्या फिरत्या शौचालयामध्ये स्टॉल थाटल्याचा प्रकार समोर। स्टॉलसाठी राहुल नार्वेकर आणि मकरंद नार्वेकरांनी परवानगी दिली, स्टॉल चालकाची ही माहिती। तर नार्वेकरांकडून मात्र अशी कोणतीही परवानगी दिली नसल्याची माहिती।